नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तारमले आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पीक विमा संबंधित आणखीन एक महत्त्वपूर्ण अपडेट्स इकडे कव्हर करणार आहोत. खूप महत्त्वपूर्ण अपडेट्स होणार आहे, त्यामुळे जर चॅनलवर नवीन आलेले असाल चॅनल सबस्क्राईब करून इतर अपडेट्स पाहण्यासाठी नोटिफिकेशन बेल नक्की प्रेस करा. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण चॅनल सबस्क्राईब केलंच असेल आणि जर अद्याप आपली मेंबरशिप घेतलेली नसेल तर मेंबरशिप घ्या. आता पुढे पहा. तर तब्बल 138 कोटी रुपयांची पीक विमा भरपाईची रक्कम प्राप्त झालेली आहे. तर मग कोणता जिल्हा आहे पाहणार आहोत. त्या अगोदर जर या योजनेसंबंधित माहिती घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे, पाहून घ्या. या ठिकाणी आता पुढे आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारे सांगली जिल्ह्यातील गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाले होते आणि त्यामुळे खरीप हंगामाला फटका बसला होता. यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 3,39,000 शेतकऱ्यांना 138 कोटी रुपयांची भरपाई ही मिळाली आहे. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. गेल्या 4 वर्षातील सर्वाधिक भरपाई असल्याकारणाने या ठिकाणी शेतकरी बांधवांना खरीप हंगामाच्या पूर्वी एक मोठा दिलासा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. सविस्तर आपल्या स्क्रीनवर अपडेट्स पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहाल तर पावसाच्या वार्षिक सरासरीनेही 100% पल्ला गाठला नव्हता. गेल्या वर्षीची बात करतो आहे आपण आणि यामध्ये सर्वच तालुक्यात पाऊस कमी होता. तसेच परिणामी आपण या ठिकाणी इकडे पाहाल तर जे प्रलंबित बांधव वर्ग होते त्यातील आपण पाहाल जिल्ह्यातील 2,60,000 शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईपोटी 117 कोटी रुपये खरीपापूर्वी या ठिकाणी मंजूर झाले आहेत. त्यामुळे एक खूप मोठी बाब आपण या ठिकाणी म्हणू शकता. एक दिलासादायक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या व्हिडिओमार्फत मी करत आहे. नक्कीच आपल्याला खूप इंटरेस्टिंग आणि हेल्पफुल अशी माहिती इकडे प्राप्त झाली असेल. उर्वरित जे बांधव वर्ग आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवू शकता आणि असेच अपडेट्स आपण वेळोवेळी कव्हर करत असतो. पाहायचे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपली प्लेलिस्ट देखील व्हिजिट करा, जेथून आपल्याला अपडेट्स मिळून जातील. ठीक आहे. तुर्तास एवढंच. पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह नक्की भेटणार आहोत. तोपर्यंत नोटिफिकेशन बेल नक्की प्रेस करून ठेवा. जय हिंद. धन्यवाद.